50 लाख लाडक्या बहिणी आता नावाडत्या लाडक्या बहिणी होणार. तर झालाय असा काय विषय काय चाललाय? विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना राबवला आणि त्याचा मोठ्यापणे गाजावाजा सुद्धा केला. पण त्यावेळी त्यांनी निकष असं अट वगैरे काही ठेवलं नव्हतं. सरसकट सगळेच आज त्यांनी स्वीकार केला. परंतु आत्ता काय झालेलं आहे की त्यांनी निकष लावलेला आहे की या महिला अपात्र होणार, त्याच्या काही अट लावलेल्या आहेत. ज्याबद्दल आम्ही व्हिडिओ बनवलो होतो, तुम्हाला पण बहुतेक ते माहीत असेल. जर बघितलं असेल तर बघू शकता. तर त्या निकष आणि अटीमुळे विरोधक आहे ते त्यांच्यावर टीका करायला लागलेत की सुरुवातीलाच तुम्ही या योजना नीट राबवल्या नाहीत आणि आता तुम्ही काही लोकांना योजनेपासून वंचित करताय. काही जणांचे पैसेसुद्धा परत घेतले जात होते. आपण सुद्धा एक व्हिडिओ कव्हर केला होता, ज्यामध्ये 7,500 रुपये धुळ्यातील एका महिलेचे त्यांनी परत घेतले होते सरकारने. लाडकी महिला फसवत आहे असे विरोधक टीका करत आहेत. हे सोडून शेतकरी कर्जमाफीचा सुद्धा मुद्दा समोर आला आहे, ज्यामध्ये विरोधकांनी आरोप लावला आहे की सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर ठेवण्यासाठी योजना आखत आहे. लाडकी बहीण आणि कर्जमाफीचे राजकारणी सत्ताधाऱ्यांच्या फसव्या धोरणाचे प्रतीक असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. महिलांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या योजनांवरून राजकारण चांगलेच तापले. सध्या लाडकी बहीण योजना अडचणीत सापडली आहे. योजनेची अंमलबजावणी कशी होईल आणि अपात्र महिला योजनेपासून वगळण्यात येणार आहे का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आणि त्यातला आणखी एक मुद्दा असा येत आहे की घरगुती जे आपण वस्तू वापरतो त्यांची किंमतसुद्धा वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही 1500 हप्ता देत आहे तर घरगुती आपण जे वस्तू वापरतो रोजच्या जीवनातील आपलं जीवन चालण्यासाठी, जसं की तेल, पीठ यांच्या जे किमती आहेत ते वाढत चाललेले आहेत. मग काय लाडकी बहीण इकडे एका साईडला महागाई वाढत आहे, एका साईडला तुम्ही पैसे देत आहेत, असे सुद्धा टीका करण्यात येत आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आणि मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.